हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. आपण फार महत्त्वाचे टॉपिक समजले. मेल गॅमेटोफाइट असतील, फीमेल गॅमेटोफाइट आहे, मेगास्पोरोजेनेसिस आहे, मायक्रोस्पोरोजेनेसिस आहे, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, अँड्रोशियम, गायनोशियम, सर्व इम्पॉर्टंट टॉपिक आतापर्यंत आपण फिनिश केले. त्यांना एक प्रकारे आपण रिवाइज करूया काय आहेत हे मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइट. ॲज यू नो, मेल गॅमेटोफाइट means it is a structure which consists of male gamete, so it is known as male gametophyte. Simply एक असं स्ट्रक्चर की ज्याच्यामध्ये मेल गॅमेट्स आहेत त्याला म्हणणार मेल गॅमेटोफाइट. एक असं स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये फिमेल गॅमेट्स आहेत त्यांना म्हणणार आपण फिमेल गॅमेट. मग आतापर्यंत जेवढे आपण लेक्चर्स पाहिले त्याच्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं? मेल गॅमेट म्हणजे कोण होते आपले आणि फिमेल गॅमेट म्हणजेच कोण आहेत आपले एम्ब्रियो सॅक, की ज्याच्यामध्ये आपल्याला ज्या एक सेल डेव्हलप झालेल्या दिसल्या आहेत त्या. मग आपण म्हणूया दिस मेल गॅमेटोफाइट it is get derived by the pollen grain, or we can say microscope. चालेल. मेल गॅमेटोफाइट जनरली कुठून मिळवता येतात? पोलन ग्रेन पासून, म्हणजेच कोण आहे ते मायक्रोस्कोप. जर हे मायक्रोस्कोप पासून डिराइव्ह केले जाते तर हे कोणापासून डिराइव्ह केले जातील? इट गेट डिराइव्ड फ्रॉम द मेगा स्पोर, राइट. नाउ सेकंड कन्सिडर करूयात. जनरली मेल गॅमेटोफाइट डज नॉट परमनंटली एम्बेडेड इन मायक्रोस्पोरॅन्जियम. याला समजून घेऊया. मायक्रोस्पोरॅन्जिया आठवतात? मायक्रोस्पोरॅन्जिया म्हणजे पोलन सॅक होते. अँथरचं स्ट्रक्चर पाहिलं. अँथरच्या स्ट्रक्चरमध्ये दोन पार्ट पाहिले. जी पोलन सॅक आहे तिची वॉल, अँथर वॉल, आणि दुसरी जी पाहिली ती होती आपली पोलन सॅक. आता ह्या पोलन सॅकच्या आतमध्ये जर कन्सिडर केलं ती पोलन सॅक म्हणजे कोण? मायक्रोस्पोरॅन्जिया. त्याच्यामधले मायक्रोस्पोर हे काय होतात? पॉलिनेट होऊन उडून जातात. म्हणजे कायमचे ते त्यांच्यावरती एम्बेडेड फॉर्म मध्ये राहत नाही. मेल गॅमेटोफाइटच्या डेव्हलपमेंटमध्ये आपण असं पाहिलं होतं. डेन्सन्स ऑफ अँथर मध्ये पोलन ग्रेन काय होतं? त्यांच्यामधून बाहेर पडतात. ते बाहेर पडतात मीन्स ते तिथेच त्या स्पोरॅन्जियामध्ये, मायक्रोस्पोरॅन्जियामध्ये, पोलन सॅकमध्येच परमनंटली राहत नाही. सो याला कन्सिडर करूया. इट डज नॉट परमनंटली embedded in the microsporangia किंवा कन्सिडर करते मायक्रोस्पोरॅन्जियम. याचा मीनिंग समजतोय? जी काही आपली पोलन सॅक होती, डेन्सन्स झाल्यानंतर त्यांच्यामधले जे पोलन ग्रेन आहेत ते काय होतात? पॉलिनेशन होऊन बाहेर पडतात. ते कायम स्वरूपाचे त्यांच्यामध्येच एम्बेडेड फॉर्म मध्ये राहत नाही ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ गॅमेटोफाइट. इन केस ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इट रिमेन्स एम्बेडेड. म्हणजे कसं आहे ते पाहूया. आता इथे आलं आपण मेगास्पोरॅन्जिया. मेगास्पोरॅन्जिया दॅट मीन्स आता इथे काय कन्सिडर करणार आपण? एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये आपल्याला कोण मिळाले होते? मेगास्पोर. जस्ट लास्ट लेक्चरमध्ये हे जे मेगास्पोर आहेत ते कायम स्वरूपाचे त्याच्यामध्ये इथेच राहणार आहेत, की इथे एक सेल होती, इथे सिनर्जिड्स होते आपले, हे इथेच राहणार आहेत. पोलन ग्रेन तिथून निघून येतात आणि हा संपूर्ण पार्ट तसाच त्या एम्ब्रियो सॅक ते एम्बेडेड फॉर्म मध्ये राहतो. दॅट मीन्स इट डज नॉट परमनंटली एम्बेडेड इन द मायक्रोस्पोरॅन्जिया. कोण? मेल गॅमेटोफाइट किंवा मेल गॅमेट्स. ह्या केसमध्ये मात्र ते तसेच्या तसेच त्या एम्ब्रियो सॅक मध्येच प्रेझेंट राहताना दिसतात. ना
development of male gametophyte, it shows the two phases. Two phases. First phase is pre-pollination and second one is post-pollination. आता आपण एक सेपरेट लेक्चर मध्ये सांगितलं होतं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. It occurs in two phases. Before pollination, inside the anther, after pollination on stigma. अशा दोन स्टेजेस पाहिल्या होत्या. 2 सेल्स असतील, 3 सेल्स असतील. सो यांच्यामध्ये मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होत असताना दोन स्टेजेस लागतात. आता इथे फिमेल गॅमेटोफाइट, द डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट इट अकर्स इन सिंगल फेज. यांच्यामध्ये मात्र एकच फेज आहे आणि ती सुद्धा सर्व डेव्हलपमेंट कुठे दाखवतात त्या जो मेगास्पोरेंजिया आहे त्याच्या आतमध्ये सिंगल डेव्हलपमेंट. आउट ऑफ दिस टू फेजेस द फर्स्ट फेज it occurs inside the anther or we can say the microsporangia, and second one over the structure of reproductive floral core किंवा आपण सिंपल करूया त्याला on stigma. दोन कोणते आहेत स्टेजेस त्यांच्याबद्दल बोलू. इथे दोन फेजेस मध्ये मेल गॅमेटोफाइट डेव्हलप होतात, इथे सिंगल फेज. यांच्या केस मध्ये पहिली फेज जी आहे ती अँथर मध्ये परफॉर्म होताना दिसते. सेकंड फेज जी आहे ती मात्र आफ्टर पॉलिनेशन और पोस्ट पॉलिनेशन स्टिग्मा मध्ये जाऊन स्टिक झाल्यानंतर देन फर्दर पुढच्या फेजला म्हणजे ती पोलन ट्यूब वगैरे डेव्हलप होते ती सेकंड फेज. इन केस ऑफ फिमेल गॅमेटोफाइट यांच्यामध्ये सिंगल्स फेज त्याच्यामुळे यांच्यामध्ये ह्या दोन्ही फेज दिसत नाही. हे सर्वच्या सर्व जे डेव्हलपमेंट आहे इट परफॉर्म इनसाइड द मेगा स्पोरॅन्जिया. म्हणजे आपण असं म्हणजे ह्या नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण सांगितलं की त्या फेजेस कुठे घडतात. एक अँथर मध्ये एक स्टिग्मा वरती आणि ही कुठे परफॉर्म होते मेगा स्पोरॅन्जिया मध्ये. आता पुढचा महत्त्वाचा पॉइंट द मेल गॅमेटोफाइट. Male gametophyte or male gamete comes out of confines of pollen grain by forming pollen tube. आता ह्या स्टेटमेंटचा मीनिंग काय त्याला कन्सिडर करूया. मेल गॅमेटोफाइट कम्स आउट ऑफ कन्फाइन्स. कन्फाइन्स म्हणजे एक लिमिटेशन असतं, एक बाउंडेशन असतं त्यांना. त्यांच्यामधून पोलन ग्रेन बाहेर येतात. हे जे काही मेल गॅमेट आहेत हे डेव्हलप कुठे होत आहेत पोलन साइटच्या. सो दिस पोलन ग्रेन कम्स आउट. हे काय झाले त्यांचा तो जो काही लिमिटेड झोन आहे कन्फाइन्स म्हणजे लिमिटेशन पर्टिक्युलर स्पेस किंवा बाउंड्री ती जी आहे त्याच्यामधून ते काय होतात बाहेर येतात बाय फॉर्मिंग द पोलन ट्यूब. मग त्या पोलन ग्रेनला जर बाहेर ट्रान्सफर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी डेव्हलपमेंट कशाची हवी पोलन ट्यूबची. हा पार्ट पाहिला आपण पोस्ट पॉलिनेशन. आता यांच्या केसमध्ये जर पाहिलं तर ही जी काही फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट आहे ही कुठे परफॉर्म होताना दिसते आपल्याला. सो द फिमेल गॅमेटोफाइट
transfer the pollen grain or male cells towards the egg cell. मग ह्याच्यासाठी सर्वच्या सर्व सेल मेल गॅमेटोफाइटच्या फंक्शनल. इन केस ऑफ फिमेल गॅमेटोफाइट आता यांच्यामध्ये सर्व सेल फंक्शनल आहेत असं नाही म्हणतात. 3 antipodal cell don't seem functional except आता ह्या as it is functional दिसत नाही. Exception is there. They absorb the nutrients from the new cells. हे एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर कशावरती इम्पेडेड फॉर्म मध्ये न्यू सेल्स. मग ह्या एका एम्ब्रियो सॅकच्या डेव्हलपमेंटसाठी जी काही नरिशमेंट लागणार आहे ती ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतात? अँटीपोडल सेल्स करतात. सो ॲज इट इज मेजर फंक्शन ह्या 3 सेल नाही करत, पण ह्या 3 सेलचं मात्र महत्त्वाचं फंक्शन आहे. यांच्यामध्ये 3च्या 3ही सेल फंक्शनल आहेत. यांच्यामध्ये सर्व सेल फंक्शनल फॉर्ममध्ये नाही आहे. ते फंक्शन ऑफ एक सेल दॅट वी नो एक सेल आणि जी काही पोलन ग्रेन पासून आले मेल सेल त्यांना आपण फ्यूज करणार फर्टिलायझेशन. दिस 2 सिनर्जीज आता यांचा आउट ऑफ दिस 2 एनीवन एबल टू रिसीव द पोलन ट्यूब. ह्या दोघांपैकी एक पोलन ट्यूबला रिसीव करतात म्हणजेच त्याच्या थ्रू आलेले जे पोलन ग्रेन असेल त्यांना एक सेल पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. म्हणजे मेजरली हा पार्ट फंक्शनल आहे. हा ॲज इट इज तेवढा फंक्शनल कन्सिडर केला जात नाही. यांच्यामध्ये मात्र सर्वच्या सर्व फंक्शनल पार्ट कन्सिडर केले जातात. देन त्याच्यानंतर आपण कन्सिडर करूयात सर्वात शेवटचा पार्ट त्यांचा. आता हे जे काही मेल गॅमेटोफाइट आहेत ह्यांच्यामधले जे काही आता मेल गॅमेटोफाइटमध्ये जे पोलन ग्रेन होते एकदा मेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाल्यानंतर जो रिमेनिंग पार्ट आहे पोलन ग्रेनचा इट स्टार्ट टू डीजनरेट. मेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाले, मेल गॅमेट्स मिळाले, पोलन ग्रेन जे होते ते जाऊन पोहोचले साईडपर्यंत. मग जे काही फॉर्म झालेले पार्ट होते हे सर्व काय व्हायला स्टार्ट झाले? डीजनरेट करायला स्टार्ट झाले. बट इन द केस ऑफ फिमेल गॅमेटोफाइट डेव्हलप झाल्यानंतर इट फर्दर आफ्टर फर्टिलायझेशन इट फॉर्म द 2 न्यू स्ट्रक्चर विच इज व्हेरी ॲक्टिव्ह. मग यांच्यापासून 2 नवीन फॉर्म झालेले स्ट्रक्चर कोणते? एक म्हणजे एम्ब्रिओ आणि दुसरा म्हणजे एंडोस्पर्म. एम्ब्रिओपासून पुढे जाऊन सीड फॉर्म होईल. तो एंडोस्पर्म ॲज न्यूट्रिटिव्ह टिश्यू म्हणून त्यांना न्यूट्रिशन प्रोव्हाइड करेल. सो आफ्टर फर्टिलायझेशन हा पार्ट फिमेल गॅमेटोफाइटचा डिसेंटिग्रेट होत नाही. इन द केस ऑफ मेल गॅमेटोफाइट ह्यांचा पार्ट मात्र एकदा त्यांचं काम संपलं, पोलन ट्यूबने पोलन ग्रेन त्या साईडपर्यंत आणून पोहोचवले किंवा जे काही हॅप्लॉइड मेल गॅमेट्स असेल ते साईडपर्यंत साईट ऑफ फर्टिलायझेशन आणून पोहोचवले की मग मात्र ह्यांचं काम संपलं. दिस इज द मेजर डिफरन्स बिटवीन द मेल गॅमेटोफाइट अँड फिमेल गॅमेटोफाइट. आता पाहूयात आपण मेगास्पोरोजेनेसिस अँड मायक्रोस्पोरोजेनेसिस. त्याला कन्सिडर करूयात आपण मेगास्पोर आणि मायक्रोस्पोरला. Megasporogenesis and second one is microsporogenesis and megasporogenesis. Microsporogenesis and megasporogenesis. काय आहे डिफरन्स कन्सिडर करूया. As usual, it is a process in which there is a formation of microspore, formation of megaspore. इथे काय तयार करणार आहोत आपण? मायक्रोस्पोर फॉर्म होण्याची जी प्रोसेस आहे त्याला म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस. त्यांच्यामध्ये मेगास्पोर तयार होणार आहेत त्यांना म्हणणार आहोत आपण मेगास्पोरोजेनेसिस. कुणापासून डेव्हलप होत आहेत हे जे मायक्रोस्पोर डेव्हलप होणार आहेत ते डेव्हलप होणार आहेत मायक्रोस्पोर मदर सेल.
मेगास्पोर जनरली डेव्हलप फ्रॉम द मेगास्पोर मदर सेल. एक गोष्ट जर नोटीस केली असेल तर नेहमी लिहिताना मी मायक्रोस्पोरोजेनेसिस मायक्रोस्पोर मदर सेल असेल तर तिथे हा थोडासा आपण स्टाईलिश एम काढतो लक्षात ठेवण्यासाठी. असा आला तर मायक्रोस्पोर मदर सेल. सिंपल आला मेगास्पोर मदर सेल. जे जनरली डिप्लॉइड फॉर्ममध्ये असतात, जे जनरली डिप्लॉइड फॉर्ममध्ये असतात ह्यांच्यापासून मायक्रोस्पोर फॉर्म होतात. हे हॅप्लॉइड आहेत. मेगास्पोर जे फॉर्म झालेत हे हॅप्लॉइड फॉर्ममध्ये आहेत. ती तर आपल्या डेफिनेशनच सांगते. नेक्स्ट, द अरेंजमेंट ऑफ मायक्रोस्पोर टेट्राहेड्रल. मायक्रोस्पोर मदर सेल पासून तयार काय झाले? मायक्रोस्पोर तयार होताना हे कसे तयार होतात? मायक्रोस्पोर टेट्राड. इथे काय तयार झाले? मायक्रोस्पोर टेट्राड. इथे काय तयार झाले? मेगा स्पोर टेट्राड. The most important difference, the arrangement of microspore tetrad can be in the various form. Either they could be in the form of we can say tetrahedral, we can say isobilateral or linear, and one more type is there decussate. Out of this, the most commonly seen arrangement is tetrahedral. In case of megaspore tetrad, they generally seen in linear arrangement. हे मात्र linear arrangement मध्ये असतात. Now, this microsporogenesis is occurs in microsporangia. हे कुठे परफॉर्म होतोय ही प्रोसेस? मायक्रोस्पोरेंजिया मध्ये. याच्यासाठी आपण एक असं पाहिलं होतं, द साइट ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस इनसाइड द पोरल सेल. पोरल सेल म्हणजेच मायक्रोस्पोरॅन्जिया. द प्रोसेस मेगास्पोरोजेनेसिस इट अकर्स इन मेगास्पोरॅन्जिया और मेगास्पोरॅन्जिया म्हणजे झाली आपली एम्ब्रियो सेल. आता ह्या केसमध्ये जे मायक्रोस्पोर टेट्राड मिळाले, ऑल मायक्रोस्पोर आर फंक्शनल. सर्वच्या सर्व जे 4 आपल्याला मायक्रोस्पोर मिळाले होते सर्वच्या सर्व फंक्शनल असतात. आउट ऑफ 4 ओनली सिंगल 1 मेगास्पोर इज फंक्शनल. यांच्यामध्ये काय असते? फक्त एकच फंक्शनल फॉर्म मध्ये असते. आता जेवढे काही मॅक्सिमम जे मायक्रोस्पोर असतात, लार्ज अमाउंट ऑफ मायक्रोस्पोर्स आर जनरली फंक्शनल फॉर्म मध्ये असतात. आणि यांच्यामध्ये मात्र पर्टिक्युलर म्हणजे टेट्राड असेल तर टेट्राड मध्ये 3 डिसइंटिग्रेट होतात आणि फक्त एकच सिंगल हे आपल्याला डेव्हलप झालेले दिसतात. दिस इज द डिफरन्स बिटवीन मायक्रोस्पोरोजेनेसिस अँड मेगास्पोरोजेनेसिस. आतापर्यंत व्हॉट वी हॅव सीन सो फार ज्या काही थिंग्स पाहिजे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आपण स्टार्ट केलं होतं तो पार्ट होता सेक्शुअल रिप्रोडक्शन इन अ फ्लावरिंग प्लांट. त्याच्यासाठी आपण फ्लावरचा टिपिकल स्ट्रक्चर पाहिले. त्याच्यामध्ये फक्त फोकस करूयात इसेन्शियल फ्लोरल. त्याच्यामधले 2 होते, एक अँड्रोशियम होता आणि गायनोशियम. आता थोड्या वेळासाठी आपण हे सगळं विसरून जाऊया. मायक्रोस्पोरोजेनेसिस, मेगास्पोरोजेनेसिस, मायक्रोस्पोर, मेगास्पोर, मेल गॅमीट, फिमेल गॅमीट, मेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट सर. पण अगदी बेसिक पासून सुरुवात करूया. रिझन जेवढे लेक्चर्स झालेत आपले लेक्चर्स दिलेले लेक्चर पाहताय तुम्ही, देन त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या नोट्स असतील त्या राईट डाऊन करताय. पण त्याच्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्याशी आपल्याला खेळता येत नाही. ज्या कॉन्सेप्ट्स असतील त्याला जर तुम्ही प्रॉपरली अप्लाय केलं तर तुम्हाला याच्यावरचे बरेचसे एमसीक्यू सॉल्व्ह करता येते. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक आहे मेल गॅमेटोफाइट आणि फिमेल गॅमेटोफाइटचा. सो याला रफली परत एकदा कन्सिडर करूयात आपण फ्लावर पासून. आता फ्लावरमध्ये काय काय कन्सिडर केले होते? 2 मेजर. एक होता आपला अँड्रोशियम आणि दुसरा होता आपला गायनोशियम. अँड्रोशियमचा जो पार्ट होता त्याला आपण कन्सिडर केलं होतं इट इज मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल बोल. हा होता मेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल. गायनोशियम काय होता आपला? फिमेल रिप्रोडक्टिव्ह फ्लोरल बोल. ना आता हा जो काही अँथर आहे फर्दर the individual member of androecium is
किंवा स्टाईल अँड ओव्हरी. आउट ऑफ दॅट द फर्टाईल वन, लेट्स कन्सिडर अँथर. याच्यामधलं आपल्याला पुढे मेल गॅमेटोफाइट डेव्हलप करून देणारा जर कोणता पार्ट असेल तर तो आहे अँथर. हा सर्वात इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या केसमध्ये जर कन्सिडर केलं तर याच्यामधला कन्सिडर करणार आहोत आपण तो आहे ओव्हरी. हे दोन त्यांना असिस्ट करतात किंवा सपोर्ट करतात. आता अँथर काय प्रोड्यूस करून देणार आहे आपल्याला? मेल गॅमेट. ओव्हरी काय प्रोड्यूस करून देणार आहे आपल्याला? फिमेल गॅमेट. असं स्ट्रक्चर विच कंटेन्स मेल गॅमेट कॉल्ड ॲज मेल गॅमेटोफाइट. मेल गॅमेटोफाइट कुणाला म्हणायचं? की जे स्ट्रक्चर मेल गॅमेट्सला कन्सिडर करतात. अँड द स्ट्रक्चर विच कन्सिस्ट ऑफ फिमेल गॅमेट नोन ॲज फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट. आता मेल गॅमेटोफाइट, फिमेल गॅमेटोफाइट आले. ह्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होत असताना तयार होत आहे. मेलमध्ये कोण तयार झाले? मायक्रोस्पोर. इथे कोण होते? मेगा स्पोर. दोन्ही पण कसे असतात? हॅप्लॉइड इन नेचर. मायक्रोस्पोर म्हणजेच काय? आपले पोलर ग्रेन. मेगास्पोर म्हणजेच काय? याच्यामध्ये कन्सिडर करणार आपली ती न्यूक्लियस मधली एक जी सिंगल सेल होती ती म्हणजे झाली आपली मेगास्पोर. फर्दर गिव्ह राईज टू द एम्ब्रियो सेल. इट फर्दर गिव्ह राईज टू द डेव्हलपमेंट ऑफ गॅमेट्स, मेल गॅमेट्स. त्याच्यामध्ये आपल्याला टू हॅप्लॉइड मेल गॅमेट्स मिळाले आणि मग एक व्हेजिटेटिव्ह सेल. ही जी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये मायक्रोस्पोर प्रोड्यूस होतात त्याला म्हटलं होतं मायक्रोस्पोरोजेनेसिस. द प्रोसेस इन विच देर इज अ फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर and the process in which there is a formation of megaspore known as megasporogenesis. आता हे झाले मेगास्पोरो, मायक्रोस्पोरो. कुठे तयार होत आहेत? मायक्रोस्पोरॅन्जिया. हे तयार झाले मायक्रोस्पोरॅन्जिया आणि हे कुठे परफॉर्म होत आहेत? मेगा स्पोरॅन्जिया.